नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आहे ना, आम्ही काजूच्या ज्या मे महिन्यामध्ये बिया जमवल्यात त्या बिया आम्ही आता भाजणार आहोत। भाजलेले बिया एकदम टेस्टी लागतात खायला आणि हा बिया भाजण्याचा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, जाऊया आता बिया भाजायला। सगळी तयारी करूया आपण आधी। चूल वगैरे मांडूया, पत्रा तयार करूया। ते सगळं बघायला भेटेल व्हिडिओमध्ये। चला या। तर मित्रांनो, बिया भाजण्यासाठी हे बघा, मी हा घाम्याला घेतला आहे आणि याला आता होल पाडायचे आहेत। 1 2 3 4 होल पाडून आपण यात बिया भाजणार आहोत। दाखवतो कसं। तर ह्याला आपण या खराच्या साईडने होल पाडू। कवा कुठं देव त्याच्यामध्ये आतमध्ये मित्रांनो मी होल पाडलेत, ज्यामुळे जे खालती आग आपण पेटवणार आहोत ती वरती बियांना चांगलेपणे लागेल आणि बिया पेट धरतील। पुढे तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये कशा प्रकारे ते पेट धरतात। हे होल खूप महत्त्वाचे असतात। एक छोटे छोटे होल पाडून टाकायचे यात। इकडे बघा, चुला पेटवला आहे मी। हा चुला पेटवला आहे आणि इकडे तुम्हाला दिसत असेल तीन विटा लावलेत 3 साईडने आणि अशा प्रकारचा एक चुला असतो आमच्याकडे। तिन्ही साईडने आग जाईल आणि वर हा असा घामेल ठेवायचा। बस आता आई गेले निकारे आणायला, तर ती आग लावून मग यात बिया टाकून आपण बिया भाजणार आहोत। हे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो। बिया भाजायच्या कोकणातील काजूच्या बिया ज्या आपण ड्रायफ्रूटमध्ये खातो ती मशीनमध्ये तिला अलग केली जाते, म्हणून ती वाईट असते। आपण ह्या बिया भाजणार आहोत आणि भाजल्यानंतर त्या फोडून आपण खाणार आहोत। खूप टेस्टी लागतात बिया। तर हा सर्व व्हिडिओ हे सगळा हा जो बिया भाजायचा सेटअप आहे तर मग या आय दिकारा घेऊन ये। मित्रांनो, घरातून विस्तू आणले चुलीतून आणि आता आपण तिकडे लावणार। फोटो नाही बाय, ही व्हिडिओ बनवतोय। ये व्हिडिओ मध्ये लोकांना दाखवताय कसं बिया भाजता आपल्याकडे आपल्या कोकणामध्ये। चिरलेली फाटे म्हणून पेटल कसं ते कंटाळा येत नाही गावात। हे मित्रांनो, हे फुकणे आहे, इथं फुकायला आणले। भेटले भेटली फुकणीने काम केला। आणि हा कवाल, यामध्ये निकारा वगैरे आणतात आणि कुठली गोष्ट भाजायची तर भाजू शकतो आपण। मग कशी दाखवतो व्हिडिओ आहे। बिया घेऊन ये, बघते किती आहेत। नाही आहे ना, गमे राहील हा जरा पुढं कर, नाही तर ढवली नको झालं इथं। नेलपॉलिश पाहिजे। चालू आहे चालू का ठेवलीस? चालू नाही ठेवले बावलं। मॅडम बोलले सगळं गेला असेल त्याच्यामध्ये। बघा आला जाऊ दे। हा ह्याचा कागद प्लास्टिक नाही झाला मी तर इथं त्याच्यात पेटवतो बा। दे बिया दे।
अरे बघ ना, ही नाही अरे पण त्याला काय ठेवलं तर काय होणार आहे. स्टार्ट कर. चालू झालं. आवाज येऊ नका. मी आता बिया टाकतोय आतमध्ये मित्र. भाजतील काय रे एवढ्या सोबत भाजते नंतर ठेवलं. अर्ध्या काढतो ना. नाही बरोबर आहे एवढ्या हा खूप आहे ना इथं उभा राहा ना असा इकडं लकट. हा. इकडे आतमध्ये घेतलं ना बरं झालं, वारा लागला ना. एकदाच करू नका use. आता मित्रांनो इकडून मी तिन्ही साईडने फाटी लावलेत, लाकडं लावलेत आणि वर बिया टाकलेत. थोड्या थोड्या टाकायच्या, जास्त टाकल्या तर ते भाजणार नाही बरोबर आणि सगळ्या करपून जातील. थोड्या थोड्या टाकतो आणि 2-3 वेळा भाजतो. अजून बऱ्यापैकी गरम नाही झालं आहे. ठीक आहे. रॉ मटेरियल आहे, ह्या काजूच्या बिया रॉ आहेत. ह्या भाजल्या ना की त्यातून आपण गर काढू शकतो आणि थोड्याशा भाजून मशीनमधून अख्ख्या ज्या ड्रायफ्रूटसाठी वापरतात त्या मशीन अख्ख्याच्या अख्ख्या बिया काढतो. आपल्या ज्या बिया भाजतोय त्या अख्ख्या निघणार नाहीत, त्या तुकडे तुकडे निघतील. काही निघतं अख्ख्या. एक टेक्निक माहिती पाहिजे होतं. इकडं बघ, पाय उचलला तिकडं वाटा पाहिजे. पाय तिकडं तिकडं. इकडं उभा राहा. मित्रांनो थोडासा अंगावर चीक उडा तर कसा होता. आता खालती उतरा नाही लावला. कमेंट नका. पोचू नका इकडं. अरे खराब नाही ठेव. चल. काय अजून खराब पेटले तर खराब नाही तर पेटलेलं सुकायचे. पलटी मार खालती मारा. पलटी मार ह्याच्यावरती पेटतील त्या जमिनीवरती पण पेटतील, जमिनीवरती पण पेटतील. मार मार ही मार इथं करपून जातील सगळे. केले चालेल. फायनली मित्रांनो एक घमेल भाजलेला आहे. आता आता हा परत घमेल उचलायचा आज बघा आणि पुन्हा चुलीवर ठेवायचा अशा प्रकारे. ओके आता गरम झाला आहे. पुढच्या बिया लगेच भाजतील. आता पुन्हा एकदा त्यात बिया टाकूया. थोड्या थोड्या टाकायच्या. मित्रांनो जास्त आग जर पेटली ना वरती त्याला झाडाला खाली उतरायचा पत्र्याला आणि खालती येऊन लावडायच्या ज्यामुळे करपतमध्ये करत नाही याची काळजी घ्यायची. आपल्याला असं वाटतं की जास्त आग वरती झालं सांभाळून एखादी बी वरती आपल्या अंगावर ओढू शकते. पलटी कर पलटी कर पलटी कर. तिकडे टाकले बघ. सुटले सुटले. शिजल्या. मित्रांनो हा वर बी आपण जेव्हा भाजतो ना तेव्हा एखादा बी आपल्यावर अंगावर उडू शकते, तेव्हा थोडीशी सतर्क राहायला हवं. आणि बीच नाही उडत तर तो चीक जो असतो तो हानिकारक असतो, खोड येतो लगेच. आता हा चीक बाहेर पडल्याच्यानंतर आता आग आग पकडेल. मित्रांनो फायनली 5 किलो बिया आम्ही भाजलेत. घमेलवर आहेत 5 किलो आहेत
आणि आता तुम्हाला दाखवतो मी बियाचे प्रकार दाखवतो. या इकडे मशीन वगैरे काय नाही. मग आम्ही काय करतो, ह्या बियाणा असं भाजतो आणि भाजल्यानंतर ह्यांचा जो घर आहे तुम्हाला दाखवतो काढून घर कसं असतं तो. बघा आता. मित्रांनो हा जो घर आहे तो पण